नमस्कार मंडळी. आजचा दिवस 18 मार्च 2026 एक साधा दिवस नाही. हा तो दिवस आहे जिथे नशीब तुमच्याशी हळूच बोलणार आहे. मेष राशी. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की काही क्षण आयुष्यात असे येतात जेव्हा सगळं थांबतं आणि फक्त तुमचं मन आणि तुमचं भविष्य एकमेकांसमोर उभं राहतं? आज तसाच एक क्षण आहे. आज तुमचं मन काहीतरी वेगळंच सांगतंय. एक हलकीशी बेचैनी, एक गूढ आकर्षण, जणू काहीतरी घडणार आहे. पण काय? हे अजूनही अंधारात आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. ग्रहांची गुपित हालचाल. आज चंद्र तुमच्या भावनांवर खोल प्रभाव टाकतोय. तो तुमच्या मनात दडलेले विचार जागे करतोय. मंगळ तुमच्या स्वामी ग्रह, तो तुम्हाला ताकद देतोय, धाडस देतोय, पण त्याच वेळी एक शांत संदेश देतोय. थोडं थांब, प्रत्येक युद्ध लढणं आवश्यक नसतं. आज तुमच्यासमोर परिस्थिती येईल जिथे तुम्हाला प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल, पण तिथेच थांबणं हेच तुमचं खरं यश असेल. एक छोटीशी कथा तुमच्यासाठी. एकदा एक योद्धा होता, खूप धाडसी, खूप शक्तिशाळी. त्याच्यासमोर दोन शत्रू उभे होते, एक बाहेरचा आणि एक त्याच्या मनातला. बाहेरचा शत्रू त्याला सहज हरवता आला असता, पण मनातल्या शंकेला हरवणं हे त्याच्यासाठी कठीण होतं. आज तो योद्धा म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यासमोरही दोन लढाया आहेत, एक बाहेरची आणि एक आतली. आणि लक्षात ठेवा, आज जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विजय मिळवावा लागेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी आज काहीतरी वेगळं घडू शकतं. कुणीतरी तुमच्या कामाचं कौतुक करेल किंवा अचानक एखादी जबाबदारी तुमच्यावर येईल. पहिल्या नजरेत ही संधी खूप चांगली वाटेल, पण थोडं खोलात पाहिलत तर काही गोष्टी स्पष्ट होतील. कदाचित ती संधी तुमची परीक्षा असेल किंवा तुमचं संयम तपासण्यासाठी आलेली असेल. म्हणून आज निर्णय घेताना घाई करू नका. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आज नवीन कल्पनांचा वर्षाव होईल, पण प्रत्येक कल्पना लगेच अंमलात आणणं योग्य नाही. काही कल्पना वेळ घेऊनच सुंदर फुलतात. आर्थिक बाबी. आज पैशांबाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो किंवा एखादी वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच आवश्यक आहे का? जर मनात थोडासा तरी संशय असेल तर आज तो खर्च टाळणंच योग्य ठरेल, कारण आजची बचत उद्याचं सुरक्षित भविष्य घडवू शकते. प्रेम आणि नातेसंबंध. आज तुमच्या नात्यांमध्ये एक वेगळीच लहर जाणवेल. ज्यांचं प्रेम सुरू आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडासा संवेदनशील आहे. एखाद्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो, पण इथेच तुमचं शहाणपण उपयोगी पडेल. कधीकधी माफ करणं हे जिंकण्यापेक्षा मोठं असतं. जर तुम्ही आज शांत राहिलात तर तुमचं नातं आणखी मजबूत होईल. लग्न झालेल्या व्यक्तींनी आज आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास करावं. मोठं काही नको, एक छोटं हसू, एक गोड शब्द किंवा एक हलकीशी मिठी, आणि बघा तुमचं नातं पुन्हा नव्यानं फुलतं. कुटुंब आणि घर. घरात आज एक वेगळं वातावरण असेल. कदाचित एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येईल किंवा एखाद्या विषयावर चर्चा होईल. तिथे तुमची भूमिका खूप महत्त्वाची असेल. तुमच्या एका शब्दाने वाद शांत होऊ शकतो किंवा वाढूही शकतो. म्हणून आज शब्द जपून वापरा, कारण आज तुम्ही घरात शांततेचं कारण बनू शकता. आरोग्य आणि मनःशांती. आज तुमचं मन थोडं अस्थिर होऊ शकतं, कारण विचारांची गर्दी वाढेल. म्हणून स्वतःला वेळ द्या. थोडा वेळ एकांतात बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनाला शांत होऊ द्या. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवला तर तुमचं मन पुन्हा स्थिर होईल. आजचा गूढ संकेत. आज तुम्हाला एखादा छोटासा संकेत मिळेल, कदाचित एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा एखाद्या अचानक घडलेल्या घटनेतून. तो संकेत साधा वाटेल, पण त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असेल. तो समजून घेणं हेच आजचं तुमचं खरं यश असेल. आतल्या आवाजाचं महत्त्व. आज बाहेरचं जग काहीही सांगेल, पण तुमचं मन जे सांगतंय ते ऐका, कारण कधीकधी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आतच असतात. फक्त त्यांना ऐकण्यासाठी आपल्याला थोडं शांत व्हावं लागतं. लकी गोष्टी. लकी रंग लाल आणि केशरी. लकी नंबर 9. लकी वेळ दुपारी 12 ते 2. लकी दिशा पूर्व. आजचा मंत्र. मी शांत आहे, मी स्थिर आहे आणि माझे निर्णय योग्य आहेत. हा मंत्र मनात म्हणा आणि बघा तुमचं मन कसं शांत होतं. एक शेवटची गोष्ट. मेष राशी.
आजचा दिवस तुम्हाला एक गुपित सांगतो. जीवनात पुढे जाण्यासाठी कधीकधी थांबणंही आवश्यक असतं. तुम्ही नेहमी धाडसी आहात, नेहमी पुढे जाणारे आहात. पण आज थोडं थांबून विचार करणं हेच तुमचं खरं बळ ठरेल. कारण आज तुम्ही घेतलेला निर्णय फक्त आजचाच नाही तर उद्याचं भविष्य घडवणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. उद्या पुन्हा भेटू, एक नवीन संकेत, एक नवीन रहस्य आणि एक नवीन भविष्य घेऊन. धन्यवाद.